अंबरनाथमधील एमआयडीसीतील कंपनीतून रासायनिक गळती झाली होती। रसायनाचा धूर सर्वत्र पसरला होता, त्यामुळे नागरिकांकडे डोळे आणि घशाचा त्रास झालेला होता। अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसीतील निकामेक प्रॉडक्ट कंपनीतून रासायनिक गळती झाली होती। अग्निशमन दलाने रासायनिक गळती शोधून काढली आणि थांबवण्यात त्यांना यश मिळाले। तर कंपनीच्या मागील बाजूस होत असलेल्या गैरप्रकाराचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसी मधील निकाकेम कंपनीमध्ये काल वायुगळती झाली होती। आपण त्याच कंपनीत आहोत। आपण पाहू शकतो की हेच ते ड्रम आहेत। या ड्रममधनं वायुगळती झाली आणि त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व भागातील अनेक नागरिकांना त्याचा त्रास झाला। घसा खवखवणे, डोळे चुचुणे अशा प्रकारचे त्रास अनेक नागरिकांना झाले। आपण पाहू शकतो की या कंपनीमध्ये आपण आहोत। हीच ती जागा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे टॉयलेट आहे। म्हटलं टॉयलेटमधनं हा टॉयलेटचा उपयोग न होता इथे रासायनिक जे सांडपाणी आहे या टॉयलेटमधनं नाल्यामध्ये सोडलं जातं। आपण बघू शकतो की तिथे आउटलेट आहे। या ठिकाणी जे रासायनिक पाणी आहे या पाणी हे या टॉयलेटमधनं सोडलं जातं आणि आपण पाहू शकतो की हेच जे सांडपाणी आहे हा जो कंपनीच्या बाजूला नाला आहे या नाल्यात आपण पाहू शकतो हे सांडपाणी जात आहे किंवा इथला धूर आहे हा धूरही याच ठिकाणी सोडला जातोय। हे जे आउटलेट आपण पाहू शकतो की ही जी नळी आहे या नळीमधनं हे सांडपाणी आहे, हे रासायनिक पाणी आहे, हे या पाण्यामध्ये सोडलं जातं आणि हेच पाणी पुढे उल्हास नदी किंवा वालधुरी नदीला मिळतं आणि या प्रकारे हे जे कंपनीमधनं सांडपाणी किंवा जे रासायनिक पाणी आहे हे इथे सोडलं जातं। इथे काल जो काही रासायनिक धूर निघाला याच ठिकाणी तो ड्रम जाळण्यात आला होता, त्याच्यामुळे प्रचंड धूर या परिसरात आपल्याला पाहायला मिळाला। हे सगळं अशा प्रकारे हे जाळण्याचं काम या कंपनीत सुरू आहे। अशा प्रकारे अनेक कंपन्या आहेत। या कंपन्या अशा प्रकारे जल आणि वायू प्रदूषण करतात। अशा कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी अंबरनाथकरांची मागणी आहे। जी 24 तासासाठी चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ।